आपल्यासमोर आणत असताना खरं यातली जी नवी उमेद आहे ती आम्ही तर आहेच, घेऊन पुढे चालतोच आहे, पण गणेशच्या निमित्ताने त्याची संघर्षगाथा जाणून घेतल्यानंतर आपल्याला देखील अशाच पद्धतीने या नैराश्यातनं भरारी घेण्याची एक प्रेरणा मिळते. पुढे एका वेगळ्या खास संकल्पनेबद्दल, आणि तीच संकल्पना आहे टेलिमेडिसिनच्या संदर्भातली. म्हणजे दुर्गम भागातल्या रुग्णांना आता राज्य सरकारच्या एका निर्णयाने मोठा फायदा होणार आहे. जाणून घेऊयात त्याचबद्दल. टेलिमेडिसिनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला ऑनलाईन मिळणं शक्य होणार आहे. घर बसल्या हा उपचार जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. एक महत्त्वाचा उपचार. खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर ही एक नवीन संकल्पना आपल्यासमोर येते. पण कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं उपचार करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात रुग्णसेवा पुरवणं अवघड होऊन बसलंय. आता रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजेस आणि इतर मोठ्या वैद्यकीय सुविधा नाहीत त्या जिल्ह्यात टेली ICU युनिट सुरू करण्यात येणार आहे. हो, पुन्हा एकदा ऐका, टेली ICU युनिट. आणि याच विषयी आपण चला सविस्तर चर्चा करणार आहोत नायर हॉस्पिटलच्या नोडल कोविड ऑफिसर सारिका पाटील. सारिका पाटील, आपल्याला अक्षय तृतीया आणि त्याचबरोबर ईदच्या खूप खूप शुभेच्छा. अर्थात आज देखील नवी उमेद, नवीन भरारी असं म्हणत न्यूज 18 लोकमत एका नवीन रूपात खरं तर आपल्यासमोर आलेला आहे. ते सगळं चित्र आपल्याला आवडेलच, पण आपण एका पॉझिटिव्ह नोटवरती आजच्या दिवसाला चर्चा करूयात. ती आहे अर्थात टेलिमेडिसिनबद्दलची. कारण या सगळ्या कालावधीमध्ये एक पाऊल आपण पुढे टाकलं पाहिजे. भलेही काही गोष्टींची कमतरता असेल तर टेलिमेडिसिन ही जी संकल्पना आहे ही कमतरता कशी भरून काढेल? नमस्ते. आपल्याला व न्यूज 18च्या तमाम दर्शकांना अक्षय तृतीया व ईदच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. अर्थात टेलिमेडिसिन ही जी संकल्पना आहे, इट्स अ वेलकम चेंज आय वुड से. कारण सध्या आपण बघत आहोत की मुंबई म्हणा, पुणे म्हणा, या प्रगत विभागांमध्ये ज्या पद्धतीने पेशंटला ट्रीट केलं जातं, तो जो एक अप्रोच असतो, तो जो एक मल्टी डिसिप्लिनरी टीमचा अप्रोच असतो, कुठेतरी दुर्गम भागांमध्ये, जिल्ह्यांमध्ये किंवा त्या खालच्या रुग्णालयांमध्ये हा अप्रोच असणं शक्य नसतं. कारण ऑल फॅसिलिटीजचे डॉक्टर्स, ऑल फॅकल्टीचे डॉक्टर्स कारण आपण बघितलेलं आहे की कोविड रुग्ण यांच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या सिस्टम्स अफेक्ट झालेल्या असतात. त्यामुळे वेन वी टॉक अबाउट ट्रीटिंग अ कोविड पेशंट, त्यावेळेस आपल्याला एका MD मेडिसिनची गरज पडते, आपल्याला एका नेफ्रोलॉजिस्टची गरज पडते, आपल्याला चेस्ट मेडिसिनच्या फिजिशियनची गरज पडते. आणि त्याबरोबर आपण आताच बघत आहोत की देर इज ऑफ्थॅल्मिक इन्व्हॉल्वमेंट, देर इज ENT इन्व्हॉल्वमेंट इन द फॉर्म ऑफ म्युकरमायकोसिस वगैरे. तर या सगळ्या कारणांमुळे ह्या अशा पेशंट्सला एका मल्टी डिसिप्लिनरी टीमची ट्रीटमेंटची गरज असते. आणि टेलिमेडिसिन हा त्यांच्यातला एक दुवा ठरणार आहे. कारण इतर दुर्गम ठिकाणी ह्या सगळ्या ऑल फॅकल्टी डॉक्टरचा अप्रोच असणं शक्य होणार नाही आहे. तर अशा मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला या डॉक्टर्सचं एक्सपर्टीज घेणं शक्य होणार आहे बिकॉज ऑफ दिस फॅसिलिटी. सो इट विल बी अ वेलकम चेंज आणि इट विल बी अ रेव्होल्युशन. आणि ही खरोखरच खूप सुंदर संकल्पना आहे. डॉक्टर सारिका, आता क्षणाला बहुतांशी न्यूज 18 लोकमतचे दर्शक आपल्याला ऐकतायत, ही सगळी संकल्पना समजून घेतात. अर्थात यातले काही ग्रामीण भागातली लोक पण आहेत. त्यामुळे थोडंसं आपण अधिक सोपं करूयात या लोकांसाठी की जर मला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, म्हणजे मी जर आजारी पडलोय किंवा मी पॉझिटिव्ह निघालो, मी हॉस्पिटलमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स तयार होत आहेत, तर मग तुम्ही जसं म्हणालात की ही मल्टीटास्किंग टीम तुमच्या अवतीभोवतीच आहे, पण ती व्हर्च्युअली तुम्हाला भेटणार आहे. कशी ती भेटेल, कसा आपण त्याचा लाभ घेऊ शकतो, म्हणजे टेक्निकली अप्रोच? टू इलॅबोरेट इट फर्दर, आता समजा एखादा रुग्ण एखाद्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे आणि हा तो तिकडच्या ICU मध्ये आहे. बरोबर. त्याला मल्टी ऑर्गन फेलियर आहे, मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट आहे. तिथला जो डॉक्टर आहे
तो समजा तुम्ही एक MD मेडिसिन डॉक्टर आहे किंवा MBBS डॉक्टर आहे जो ट्रीट करतोय, पण अशा वेळेस आपल्याला बऱ्याच वेळेला काही अडचणी येतात बर. की बाबा ह्या पेशंटचे आता मी कुठले कुठले इन्व्हेस्टिगेशन्स करायचे आहेत, किंवा या पेशंटला आत्ता मला रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन चालू करायचं आहे की नाही करायचं आहे, इन्फेक्शन जे सायटोकाईन स्टॉर्म आहे तो ह्या क्षणी आहे का इट इज अबाउट टू कम, आणि त्यावेळेस आपल्याला इंजेक्शन टोसिलिझुमॅब किंवा इटोलिझुमॅब हे द्यायचं आहे इन अँटिसिपेशन. तर हे जे काही सर्व निर्णय असतात ते केवळ एका व्हॉट्सअप कॉलने किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलने आपण तिथे बसल्या बसल्या आपले मुंबई किंवा बाहेरचे डॉक्टर्स त्या रुग्णाला बघू शकतात, त्याचे पॅरामीटर्स बघू शकतात. देर कॅन बी 1-to-1 कॉन्व्हर्सेशन बिटवीन द डॉक्टर्स. आणि बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स आपला मुंबईचा डॉक्टर त्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील पेशंटला ट्रीट करणार आहे. सो ही जी एक्सपर्टीज आहे ती आपल्याला तिथे बसून देखील लाभणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संकल्पनेमुळे भरपूर वेळा की मेडिसिन चा जो अतिवापर होतोय तो टाळता येण्यासारखा आहे, किंवा एकदम करेक्ट टाइमला ती जी मेडिसिन दिली गेली पाहिजे इन ऑर्डर टू हॉल्ट दॅट व्हायरल रेप्लिकेशन प्रोसेस इन द बॉडी. तो व्हायरसला कुठल्या क्षणी तो मारा झाला पाहिजे हे सगळं आपल्याला या फॅसिलिटीद्वारे पॉसिबल होणार आहे. अलॉंग विथ दॅट काही कॉम्प्लिकेशन्स आहेत जे जास्त एक्सपिरियन्सने आपण इझिली पिकअप करू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं मी आत्ता बोलले की ऑनगोईंग फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात बिकॉज इम्युनिटी कमी झालेली असते कोविड पेशंट्स. सो हे अर्ली स्टेजेसमध्ये पिकअप करणं जे कदाचित आपल्याला आपण रुरल हॉस्पिटलमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट लेवल हॉस्पिटलमध्ये ते मिस होण्याची शक्यता असते. तर हे असे काही जे लक्षणं आहेत जे केवळ एक्सपर्टीज पिकअप करू शकतात ते अर्ली पिकअपमुळे आपल्याला अर्ली ट्रीटमेंट सुरू करता येईल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पेशंट आता सध्या जे आपण बघत आहोत की जरा केसेस जरी कमी जात असल्या तरी मॉर्टॅलिटी इज वन ऑफ द फॅक्टर विच इज रिअली ट्रबलिंग अस. तर त्या मॉर्टॅलिटीला कमी करण्यासाठी या फॅसिलिटीचा खरंच खूप उपयोग होणार आहे. बरं, म्हणजेच ह्या संकल्पनेच्या माध्यमातून पेशंट ॲज वेल ॲज जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात तर त्या पेशंटला ट्रीट करणारा तिथला स्थानिक डॉक्टर हा स्पेशलिस्टशी थेट कनेक्ट होऊ शकतो. पण मग त्याच्यासाठी म्हणून म्हणजे माझा म्हणून प्रश्न माझ्या मनातला बऱ्याच वेळेस ही जी तुम्ही म्हणाला एक टास्क टीम एक समूह तो एका सॉफ्टवेअरमध्ये असणार आहे का, किंवा काही त्याचा ग्रुप किंवा त्याची डिटेल्स त्या डॉक्टरला दिलेले असतील का की ज्यातनं आपण त्या डॉक्टरला संपर्क करू शकतो? ह्याचा एक पायलट प्रोजेक्ट आधी राबवला गेला होता अबाउट दिस टेली ICU. ह्याचे डिटेल्स आता जरी माझ्याकडे तरी क्लिअर नसले तरी एक आपल्याकडे पॅनल ऑफ डॉक्टर्स असणार आहेत आणि जे डॉक्टर्सला जो काही विषय त्यांच्याशी डिस्कस करायचा असेल तो दॅट डिस्ट्रिक्ट लेवल हॉस्पिटल कॅन हॅव अ 1-to-1 कॉन्व्हर्सेशन विथ दॅट डॉक्टर फ्रॉम दॅट टीम. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटचं क्रिएटिनिन व्हॅल्यू खूप हाय झालेलं आहे, द डॉक्टर इज नॉट एबल टू टेक अ डिसिजन. तर अशा वेळेस त्यांना जी लागणार आहे ती एका नेफ्रोलॉजिस्टची मदत लागणार आहे. तर त्या ज्या पॅनलवर असणार आहे त्या नेफ्रोलॉजिस्टची ते कॉन्टॅक्ट करू शकणार आहे. सो इट विल बी अकॉर्डिंग टू द ट्रीटमेंट, अकॉर्डिंग टू द सिम्पटम्स दॅट द पेशंट इज शोईंग, अँड इट विल बी डिफरंट फ्रॉम पेशंट टू पेशंट. डॉक्टर सारिका, आपण स्वतः जेव्हा एक म्हणजे नोडल ऑफिसर म्हणून काम करत असताना आपण देखील ग्रामीण भागातून जाऊन कुठेतरी इंटर्नशिप केलेली असेल, त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय कमतरता असतात हे तुम्हाला जरूर ठाऊक असावं यात शंका नाही. या संकल्पनेमुळे ग्रामीण आणि शहरी आणि व्यवस्थेमध्ये असणाऱ्या उणिवा याचं अंतर कमी होणार आहे असं आपल्याला वाटतं का? म्हणजे कसं बघता डॉक्टर म्हणून आपण याकडे? हो, नक्कीच. आपण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर फॅसिलिटीज असतात, परंतु त्या फॅसिलिटीज रन करण्यासाठी लागणारी एक्सपर्टीज ही कुठेतरी मिसिंग असते. बरोबर. हे आम्ही इंटर्नशिपमध्ये देखील अनुभवलेलं आहे. लेटर ऑन वेन वी डू आवर रुरल हेल्थ सर्व्हिसेस त्यावेळेस सुद्धा आपण हे अनुभवतो की ऑपरेशन थिएटर असतात बऱ्याच वेळेला, पण ती जी लागणारी एक्सपर्टीज असते ती कुठेतरी मिसिंग असते.
तर त्यामुळे ह्या आपल्या डिस्ट्रिक्ट लेवल आणि हायर सेंटर्स मधलं जे होणारं अंतर आहे ते निश्चितरित्या कमी होणार आहे. बिकॉज कुठेतरी ती जी मिसिंग मॅनपॉवर आहे किंवा ती जी मिसिंग एक्सपर्टीज आहे ती ही फॅसिलिटी भरून काढणार आहे. कारण त्यांच्याकडे लॉजिस्टिक जर बघितलं आपण तर सगळं काही आहे, पण त्या लॉजिस्टिकचा योग्य वापर कसा करावा. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला आपल्याला दिसतंय की त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे ड्रॉपिंग आहे, बट दॅट डिसिजन whether to put the patient on a non-invasive ventilator or to invasive ventilate the patient, हा जो डिसिजन असतो हा जर योग्य टाईमला घेतला गेला तर नक्कीच त्या पेशंटचा डेथ आपण वाचवू शकणार आहोत. सो हा जो अंतर आहे तो निश्चितरित्या या फॅसिलिटीने कमी होणार आहे. बिकॉज इट विल हेल्प अस टू यूज द प्रॉपर अँड द ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ द लॉजिस्टिक्स जे आपल्या हातात आहे आणि जे ड्रग्स आहेत त्याचा योग्य व्यापार करता येणार आहे आपल्याला. आणि या दोन्ही गोष्टीमुळे साहजिकच ही अत्यंत चांगली अशी सुविधा ठरणार आहे. बरं, आता जाता जाता आपण आमच्या दर्शकांना आश्वस्त कराल की बाबा या सुविधेच्या माध्यमातून डॉक्टर पेशंटला म्हणतील की बाबा रे तू काय टेन्शन घेऊ नकोस, तू अगदी ठीक होशील आणि यातनं बाहेर पडशील म्हणून. हो, नक्कीच. इनफॅक्ट करोनाच्या प्रत्येक रुग्णाला सुद्धा मी हेच सांगेल की हॅव फेथ, हॅव पेशन्स. आपण नक्कीच हा लढा जिंकणार आहोत. आपण बघितलेलं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा रिकव्हरी रेट खूप चांगला आहे. सो विथ ऑल दीज आणि हे ॲडव्हान्समेंट ऑफ ट्रीटमेंट, ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी ही नक्कीच आपल्याला फायद्याची ठरणार आहे. आपला हा जो लढा चालू आहे कोरोनाविरुद्धचा, त्या लढायामध्ये आपल्याला ही एक अत्यंत मदत करणारी अशी ही ढाल ठरणार आहे. सो आय अश्युअर ईच अँड एव्हरी पेशंट की खरंच आता तुम्ही ग्रामीण रुग्णालयात जरी असताल तरी हो, आम्ही मुंबईचे किंवा इतर मोठ्या हायर सेंटर्सचे डॉक्टर्स तुमच्या पाठीशी आहोत. सो डोंट वरी, वी विल डेफिनेटली विन दिस बॅटल. थँक्यू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ज्या सकारात्मकतेने ही सगळी संकल्पना आपण समजून सांगितली त्याच